नारायणगाव तालुका जुन्नर येथील तनिष नवनाथ परदेशी या 16 वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केलाय। सुदैवाने या मुलाचे प्राण वाचले असून त्याला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। ही घटना आज रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील साकार नगरी सोसायटीच्या मागे घडली। तनिष आज जेवण झाल्यानंतर शतपावली करत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला। त्याच्या मांडीवर जखम झाली असून त्याची तब्येत सुस्थितीत आहे। दरम्यान ही घटना समजल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू होते तेथे भेट दिली। त्यांच्या समवेत नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, ॲडव्होकेट राजाभाऊ कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, जालिंदर खैरे, निलेश रसाळ, पप्पू भूमकर, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र पोलीस पाटील सुशांत भुजबळ, डॉक्टर वर्षा संजय गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते। आपलं तिथं काय एकांत आहे का? एका बाजूला आपण कधी वाघ दिसते का तुम्हाला? तक्रार लावलंय आपल्या समोरच, पण ते पिंजऱ्यात येतच नाही तर काय करायचं त्याला? आता त्याला 8 दिवस त्यांनी साहेबांनी केलं सहकार्य, पिंजरा वगैरे लावला, पण ते काय कोंबडा ठेवला होता त्याच्यामध्ये हुशार येत नाही पकडलेला असेल। आणि फोन केल्यानंतर ते साहेब पण आले लगेच 5 मिनिटात। अरे मला शिवून दिलं दिलं कोण डॉक्टर? फॉरेस्टमध्ये पण आहे साहेब पवार साहेब। नमस्ते तुला शोधून घ्यायला काय शेवटीला नाही, त्यांचं कंप्लेंट होती त्यावेळेस आपण पिंजरा लावलेला आहे आणि जस्ट 10 ते 15 फुटावरच पिंजऱ्यापासून तो नाही। याला आता सगळं रक्त लागले त्याला म्हटलं तो जरा थोडंसं दुसऱ्या माणसं अटक करणार, त्यामुळं आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे। आता फिडिंग लावू लागेल, घाबरू नको। झडप मला पळून गेला का? नाही, हा पळाला तिथून जोरात. त्या गावतात लपला होता ना,